नमस्कार. आज आपण उपवासाचे फायदे काय आहेत याविषयी माहिती घेऊ. उपवास केल्याने विविध प्रकारचे फायदे होतात, जसे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, यानंतर पुढे होणारे जो हृदयाचा अटॅक असतो, यानंतर पॅरालिसिसचा अटॅक आहे, पायाचे होणारे गँग्रीन, या प्रकारच्या विविध आजारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते जर तुम्ही योग्य प्रकारे उपवास केला तर. तर हा योग्य प्रकारे उपवास कसा करावा यासंबंधी आपण पुढे माहिती घेणार आहोत. आणि ही सर्व माहिती सायंटिफिक माहिती आहे, या रिसर्च स्टडीजमध्ये प्रूव्ह झालेली आहे आणि त्याच गोष्टी आमच्या चॅनलवर आम्ही आपण डिस्कस करतो ज्या सायंटिफिकली प्रूव्ह झालेल्या आहेत. यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या भारतीय कल्चरमध्ये वर्षानुवर्षे लोक करत आलेले आहेत, फक्त याला एक सायंटिफिक बॅकिंग नव्हतं. आणि आज जे जगामध्ये संशोधन होत आहे या बऱ्याच गोष्टींना आता सायंटिफिक बॅकिंग मिळत आहे. त्यामुळे या गोष्टींकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. आणि काही गोष्टी ज्या आपण करत आहोत किंवा चुकीच्या पद्धतीने आता करत आहोत, जे जुन्या काळामध्ये उपवास करायचे, ऋषीमुनी फलाहार करायचे, आज आपण उपवासाच्या दिवशी खूप फास्ट फूड वगैरे खातो, तर ती आपल्याला योग्य पद्धत कोणती आहे याबद्दलसुद्धा आपण पुढे माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण उपवासाचे जे विविध प्रकार आहे त्याबद्दल बघणार आहोत. तर त्यामध्ये जो पहिला प्रकार आहे टाईम रिस्ट्रिक्टेड ईटिंग. तर यामध्ये आपल्याला काय आहे, ही 16 तासाची जी आहे ही फास्टिंग विंडो आहे. ठीक आहे. तर 16 तास जे आहे तुम्हाला काहीच खायचे नाही आहे आणि 8 तास जो आहे त्यामध्ये तुम्हाला खायचे आहे. यानंतर दुसरा जो प्रकार आहे 14:10, म्हणजे 14 तास तुम्हाला उपवास करायचा आहे आणि 10 तासामध्ये तुम्ही खाऊ शकता. आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर मग 12-12 तासाचं विंडो, जसं 12 तास तुम्हाला उपवास करायचा आणि 12 तासाच्या विंडोमध्ये तुम्ही खाऊ शकता. म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत तुम्ही खाऊ शकता आणि नंतर रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत तुम्ही उपवास करू शकता. ठीक आहे. तर यामध्ये जी फिजिबल आहे 14:10, म्हणजे 14 तास तुम्हाला उपवास करायचा आहे. म्हणजे सकाळी तुम्ही 8ला जर नाश्ता केला, त्यानंतर तुम्हाला 1ला जेवण करू शकता आणि नंतर संध्याकाळी तुम्ही 6ला रात्रीचं जेवण घेऊ शकता. तर यामध्ये ही एक रोज तुम्हाला फॉलो करण्यासाठी चांगली मेथड आहे. आणि यामध्ये तुम्ही हप्त्यामध्ये 2 दिवस उपवासाचे आणखी ॲड केले. ठीक आहे, ज्याला आपण 5:2 फास्टिंग म्हणतो. जसं आपल्याकडे बरेच लोक सोमवार, गुरुवार, कोणी शनिवार करतात. तर अशा प्रकारे तुम्ही 2 उपवास केले तर त्यामध्ये काय होईल की आपल्या शरीराला जे विविध फायदे आहेत त्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोतच. तर या प्रकारे तुम्ही करू शकता. आणि या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, जसं फक्त कॅलरीज कमी घ्यायचे आहे आणि फलाहार किंवा निंबू पाणी किंवा जसं ग्रीन टी याचं तुम्ही सेवन करू शकता. दुसरा प्रकार आहे, जर तुम्ही या प्रकारे फास्ट करू शकला तर एक 24 तासाचा फास्ट आहे. म्हणजे तुम्ही समजा आज सकाळचे जेवण केले तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचे जेवण करायचे आहे, मध्ये काहीच घ्यायचे नाही, पाणी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आणि फार तर त्यामध्ये तुम्ही लेमन ज्यूस आहे, ग्रीन टी आहे, ताक आहे, या गोष्टींचं सेवन करू शकता. किंवा आज रात्रीचे जेवण घेतले तर डायरेक्ट उद्या रात्री जेवण करायचं आहे, मध्ये मध्ये काही खायचं नाही. त्याला आपण 24 तासाचा फास्ट म्हणतो. तर या प्रकारे जे आहे हे फास्टचे विविध प्रकार आहेत. तर फास्ट करण्याचे फायदे काय आहेत, म्हणजे उपवास आपण करतो याचे फायदे काय आहेत, हे सायन्समध्ये सर्व प्रूव्ह झालेले आहेत. यामध्ये विविध स्टडी आहेत, त्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात पहिला फायदा जो आहे, आपली जे शुगर आहे, ब्लड शुगर आहे, त्याला नियंत्रित करण्यामध्ये उपवास फार मदत करतो. आपण जर कंटिन्यू खात राहिलो तर काय होतं, आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन सिक्रेट होत राहतं पॅनक्रियासमधून. आणि इन्सुलिन काय होतं, कंटिन्यू सिक्रेट राहिल्यामुळे त्याचा रेजिस्टन्स तयार होतो बॉडीमध्ये. आणि या रेजिस्टन्समधून पुढे डायबिटीज तयार होतो आणि डायबिटीसमधून विविध कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. जसं तुम्हाला माहीत आहे की डायबिटीजच्या रुग्णाला पुढे चालून जसं हृदयाचा अटॅक येण्याचा धोका वाढतो, त्यांचे डोळ्याची दृष्टी कमी होते, पायाचा गँग्रीन होऊ शकतो, किडनी फेल होऊ शकते. तर ही सर्व प्रकारचे आजार आहेत. जर तुम्ही उपवास केला, त्यासोबत तुम्ही कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी केलं आहारामध्ये, व्यायाम केला आणि हप्त्यामध्ये उपवास केला, तर पुढे चालून जसं डायबिटीस आणि त्यापासून होणारे कॉम्प्लिकेशन्स तुम्ही टाळू शकता. दुसरा फायदा जो आहे, आपल्या शरीरामध्ये जे सूज असते, इन्फ्लमेशन असतं, ते कमी करण्यास मदत होते. आपल्या शरीरामध्ये सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स आणि सायटोकाइन्स हे वाढतात. कशामुळे सूज येते शरीरावरती. जर तुम्ही प्रोसेस फूड खात असाल, पॅकेट्सचं फूड खात असाल, अनहेल्दी गोष्टी खात असाल, हॉटेल्समध्ये जाऊन जास्त वेळ तुम्ही जेवण करत असाल, तर त्यामुळे शरीरामध्ये सूज येते. कारण शरीराची जी घडण आहे त्यामध्ये तुम्हाला नॅचरल जे अन्न आहे ते घ्यायचं आहे. त्याला तुम्ही जर जास्त प्रोसेस केलं तर शरीराला आवश्यक असणारे जे घटक आहेत, अन्न घटक, हे डिस्ट्रॉय होतात, त्याच्यामधून नष्ट होतात. त्यामुळे ते आपल्याला मिळत नाही आणि शरीरावरती सूज येते. यामुळे विविध आजारांना ती निमंत्रण देते. तर ती कमी करण्यासाठी सुद्धा उपवास आपली मदत करते. यानंतर आपलं जे हृदय आहे त्याला निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा उपवासाचे खूप फायदे आहेत. ठीक आहे.
उपवास केल्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर कमी होतं, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्स लेवल्स ह्या कमी होतात. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड काय करते, आपल्या हृदयाला सप्लाय करणाऱ्या किंवा शरीराला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये जाऊन ते डिपॉझिट होतं. ठीक आहे. आणि याच्यामधून हा रक्तपुरवठा पूर्ण बंद झाला तर यामधून काय होते, पुढे चालून अटॅक येण्याचा धोका वाढतो. तर हे जे कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराईड्स आहे, याला कमी करण्यामध्ये सुद्धा उपवास मदत करतात. यानंतर आपलं जे मेंदूचं कार्य आहे त्याला व्यवस्थित ठेवण्यामध्ये मदत करते, तुमची स्मरणशक्ती वाढते. तर उपवासाचे असे विविध फायदे आहेत. यानंतर मित्रांनो, उपवासाचा जो पुढचा फायदा आहे, वजन कमी करण्यामध्ये मदत करतं. जसं स्थूलपणा आहे, जसं आज जो स्थूलपणाचा आजार आहे आपल्या भारतामध्येच नव्हे तर पूर्ण जगामध्ये, हा लठ्ठपणा आहे खूप वाढलेला आहे. याची रुग्ण दिवसेंदिवस खूप वाढलेली आहेत. वजन वाढणे हा एक प्रकारचा आजारच आहे, ज्याला आपण लठ्ठपणा म्हणतो, ओबेसिटी म्हणतो. आणि यामधून आणखी विविध कॉम्प्लिकेशन्स होतात, विविध आजार तयार होतात. डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, गँग्रेन, व्हॅरिकोज वेन्स या प्रकारची विविध आजार पुढून तयार होतात. तर हे वजन नियंत्रण करण्यामध्ये सुद्धा उपवासाने फार मदत होते. यानंतर मित्रांनो, जे शरीरामध्ये ग्रोथ हार्मोन असते, शरीराची वाढ करण्यास मदत करते. आपल्या ज्या स्नायू असतात त्यांना बळकट करण्यामध्ये उपवास मदत करतो. कारण मेटाबॉलिझम वाढल्यामुळे काय होतं, ग्रोथ हार्मोन वाढते आणि त्यामुळे तुमचे स्नायू बळकट होतात. यानंतर कॅन्सरचा धोका कमी करण्यासुद्धा उपवासाचं फार महत्त्व आहे. ठीक आहे. तर कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी उपवास कशा प्रकारे मदत करते, जर आपण समजा जेवण केलं त्यानंतर काय होते, जी ऊर्जा आहे पुढचे 8 ते 10 तास आपले जे डेली ॲक्टिव्हिटीज त्यासाठी वापरले जाते. 10 ते 12 तासानंतर सुद्धा आपण अन्न नाही घेतलं तर आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजन स्टोअर्ड असतं, ते वापरलं जातं. शरीरामध्ये ग्लुकॅगॉन हार्मोन सिक्रेट होतं आणि एक ग्लायकोजन वापरलं जातं. नंतर 12 ते 14 तासानंतर काय होतं, आपल्या शरीरामध्ये जे स्टोअर्ड फॅट असते, चरबी असते, ती वापरायला सुरुवात होते. त्यानंतर शरीरामध्ये ज्या डेड सेल्स असतात किंवा सेलच्या आतमध्ये सेल्युलर डेब्रिस असतं, कचरा असतो पेशींच्या आतमध्ये जमा झालेला, ते शरीर वापरायला सुरुवात करतं. किंवा प्री कॅन्सरस सेल्स म्हणजे अशा पेशी ज्यापासून पुढे कॅन्सर निर्माण होण्याचा धोका होतो, त्यासुद्धा खायला सुरुवात करतं, ज्याला ॲटोफॅजी म्हणतो. हे ॲटोफॅजी करायला सुरुवात होते. तर यामुळे काय होतं, शरीरातल्या ज्या प्री कॅन्सरस सेल्स आहेत त्या डिस्ट्रॉय होतात आणि पुढे चालून जो कॅन्सरचा धोका आहे तो खूप कमी होतो. मित्रांनो, हा कॅन्सरचा धोका फार खूप वाढलेला आहे. तुम्ही बघता, अगोदर कॅन्सरचे रुग्ण हे बघायला मिळत नव्हते आणि आता कॅन्सरचे खूप सारे रुग्ण आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये मुख्य कारण आहे आपण जी मॉडर्न लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, जी ॲक्च्युली अनहेल्दी लाईफस्टाईल आहे, त्यामुळं होते. लोक काय करतात, आपली झोपण्याची उठण्याची वेळ जी असते ती लोकांची योग्य नाही आहे. यानंतर आहारामध्ये फास्ट आणि प्रोसेस फूड खाल्लं जातं, तळलेल्या गोष्टी खाल्ल्या जातात, हॉटेलमध्ये जाण्याचा कल वाढलेला आहे. जेवणामध्ये पिझ्झा, बर्गर, समोसे, कचोरी यासारखे विविध अनहेल्दी फूड्स ज्याच्यामधून आपल्या शरीराला कोणताच फायदा नाही आहे. आपलेच पैसे खर्च करून आपलीच तब्येत खराब करण्यासाठी बरेच लोक खात आहेत आणि लोकांना याबद्दल नॉलेज नाही आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये जे आपण न्यूट्रिशनल इलिटरसी म्हणतो, म्हणजे जे आरोग्याबद्दलचं अज्ञान आहे, आहाराबद्दलचं अज्ञान आहे, खूप जास्त आहे. तुम्ही बघू शकता, आपल्या गावाकडे आजी आजोबा आपले होते, ते 80, 90, 100 वर्ष आरामानं जगायचे. ते शेतामध्ये पिकवलेलं जे अन्न खायचे, त्यानंतर नॅचरल आहार घ्यायचे, रोज शेतामध्ये पैदल चालायचे, काम करायचे आणि त्यांना हे आजार बघायला मिळतच नव्हते. ह्या 2 पिढ्यांमध्ये हे आजार वाढलेत, कारण लोकांमध्ये जे आरोग्याबद्दलचं अज्ञान आहे, न्यूट्रिशनल इलिटरसी आपल्याला आपण म्हणतो. बाकी लोक लिटरेट झाले असतील, लिटरसी रेट वाढला असेल, परंतु जी न्यूट्रिशनल इलिटरसी आहे, म्हणजे जे आपलं आहाराबद्दलचं अज्ञान आहे, फार दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि आमच्या चॅनलचा हा प्रयत्न आहे की आपल्या भारतामधली जी न्यूट्रिशनल इलिटरसी आहे त्याला दूर करायचं आहे, लोकांना आरोग्याबद्दल जागृत करायचं आहे आणि यामध्ये तुमचा सहभागसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला एक मोहीम सुरू करायची आहे पूर्ण भारतामध्ये. हा जो मेसेज आहे तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा, म्हणजे आपण आपल्या भारताला जगाच्या नकाशावर हे जे विविध आजारांनी आता सध्या ग्रासला आहे यामधून मुक्त करू शकतो. आणि हे शक्य आहे मित्रांनो, ह्या काही अशक्य गोष्टी नाहीत. यामध्ये तुम्हाला काय, रोज तुम्हाला चांगल्या हेल्दी गोष्टी आणि टेस्टी ऑप्शन्स अवेलेबल. असं नाही की हेल्दी गोष्टी टेस्टी नाही आहेत की रोजच तुम्हाला कारलं किंवा कारल्याचा ज्यूस प्यायचा आहे. आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज आहेत, त्यामध्ये ज्या खाण्यासाठी रुचकर गोष्टी परंतु आरोग्यासाठी हितकारक या खूप साऱ्या गोष्टींचा आम्ही व्हिडिओज बनवलेले आहेत, टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. फक्त खायला रुचकर आहे म्हणून त्या गोष्टी न खाता आरोग्यासाठी सुद्धा त्या फायदेशीर आहे का हे बघणं आवश्यक आहे. आणि जे बाहेरचं फास्ट फूड आणि तळलेलं पदार्थ आहेत, जे आपल्या शरीराला हानिकारक गोष्टी आहेत, त्या टाळणे खूप आवश्यक आहे आणि काळाची गरज झालेली आहे मित्रांनो. कारण काय होतं, अगोदरच्या काळामध्ये
जे शुगर BP आजार होते आमच्या अगोदरच्या पिढीला 60 वर्षानंतर 50 वर्षानंतर व्हायला सुरुवात झाली होती. कारण ही जी मॉडर्न अनहेल्दी लाईफस्टाईल आहे त्यांनी 30-40व्या वर्षी सुरू केली होती. आजकाल काय होतं आहे, त्यांची अनहेल्दी स्टाईल त्यांनी पुढच्या पिढीला 15-20 वर्षापासूनच दिली. त्याच्यामुळे आता 30-40 वर्षाचे जे पेशंट्स आहेत, तरुण आहेत, त्यांनासुद्धा हे आजारांनी ग्रासलेले आहेत. आपण बघू शकता कमी वयात अटॅक येणे, कमी वयात पॅरालिसिस झटका येणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, हे सर्व प्रिव्हेंटेबल आहे. जोपर्यंत तुम्ही 10 ते 15 वर्ष मेहनत घेत नाही तोपर्यंत तुम्हाला हे डायबिटीज नंतर हार्ट प्रॉब्लेम्स येत नाहीत. मेहनत म्हणजे कशा प्रकारे, तुम्ही अनहेल्दी फूड खाता, 10 ते 15 वर्ष व्यायाम करत नाही, यानंतर 10 ते 15 वर्ष तुमची बॉडी त्याला सस्टेन करते. 10-15 वर्षांनी तुम्हाला आजार होतात. परंतु जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली तर हे आजार तुम्हाला होणारच नाहीत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हे जे कॉम्प्लिकेशन्स यांना प्रिव्हेंट करू शकता. आणि यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट काय आहे की उपवास यामध्ये तुम्हाला हेल्प करेल. यासोबत व्यायाम करणे, आपल्या रोजच्या आहारामध्ये जे आहे हेल्दी फूड्स ठेवणे, याकडे तुम्ही लक्ष द्या. मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत ह्या पिढ्यानुपिढ्या आपल्याकडे केल्या जायचं. तुम्ही बघू शकता गावामध्ये आजी आजोबा हे सर्व लोक उपवास करायचे. उपवासाच्या दिवशी फक्त बरेच जण पाणी ग्रहण करायचे, दुसरं काहीच खात नव्हते. जे आमचे ऋषीमुनी होते उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त फलाहार करायचे आणि तेव्हा लोक 80-90-100 वर्ष आरामाने जगायचे. परंतु आता उपवासाचा सुद्धा लोकांनी विपर्यास केलेला आहे. उपवासाच्या दिवशी एवढ्या अनहेल्दी खातात, एवढ्या तळलेल्या गोष्टी, फास्ट फूड, चिप्स, पॅकेट्स, ह्या गोष्टी खाऊन उपवासाचा त्यांनी विपर्यास केलेला आहे, उपवास केलेला आहे. तर हे आम्हाला टाळून पुन्हा आम्हाला पूर्व मार्गावर जायचे आहे. जसं आपल्या जी भारतीय संस्कृती यामध्ये चरक ऋषींनी सांगितलेले आहे की लंघनम परम औषधम, म्हणजे उपवास करणे एक औषधा समानच आहे. जर तुम्ही उपवास करसाल तर हे विविध रोगांपासून तुमचे संरक्षण करेल. अष्टांग हृदयमध्ये सुद्धा उपवासाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे आणि उपवास केल्यामुळे शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत ते काढण्यामध्ये मदत होते, जसे आपण ॲटोफॅजी जे म्हणतो. चरक ऋषींनी सुद्धा जे उपवासाचे आहेत विविध प्रकार सांगितलेले आहेत. तर तुम्ही आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपवासाला इन्क्लूड करा तर तुम्हाला खूप सारे फायदे होतील आणि विविध आजारांपासून तुमचे संरक्षण होईल. जसे आम्ही ऑलरेडी चर्चा केली आहे की जे हृदयाचे विविध आजार आहे, अटॅक आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराइड्स आहे, याला कमी करण्यामध्ये उपवास खूप मदत करतो. तर आता उपवास कशा प्रकारे करावा मित्रांनो, मी खूप सोपी मेथड तुम्हाला सांगणार आहे. खूप अवघड नाही आहे, हे कोणीही करू शकतं. एक रोजचा उपवास कसा करायचा आहे तुम्हाला, की सकाळी उठल्यानंतर 8 ते 9 वाजता काही नाश्ता करून घ्यायचा, हेल्दी नाश्ता. त्यामध्ये प्रोटीन्सयुक्त आहार घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही भिजवलेले शेंगदाणे घेऊ शकता, त्यानंतर थोडे नट्स घेऊ शकता किंवा इतरही गोष्ट उसळ घेऊ शकता. मोड आलेले जे धान्य असतं, मोड कडधान्य असतं, त्याची उसळ खाऊ शकता. यानंतर सकाळचे जेवण तुम्हाला 12-1 वाजता घ्यायचे आहे आणि संध्याकाळचे जेवण 6 वाजता घ्यायचे आहे. एवढंच करायचं आहे तुम्हाला. दिवसातून 3 वेळापेक्षा जास्त जेवायचे नाही. हा एक डेली जीवनात तुम्ही रोजचा उपवास आहे. त्यानंतर हप्त्यामध्ये 2 उपवास करायचे आहे. त्यामध्ये तुमच्या सोयीनुसार दिवस निवडा. सोमवार, गुरुवार, शनिवार, रविवार, जोही तुम्हाला योग्य वाटत असेल हप्त्यामधून 2 दिवस निवडा यापैकी. आणि त्या दिवशी कसे करा तुम्हाला जसं शक्य होईल. जसं तुम्हाला वाटत असेल आज मला सकाळी जेवण करायचं, मी रात्रीचं नाही करणार, किंवा आज मी सकाळी नाही करणार, फक्त रात्रीच करणार, असं करा त्या 2 दिवशी. आणि जो मधला पिरियड आहे त्यामध्ये जर तुम्हाला भूक लागत असेल तर तुम्ही निंबू पाणी घ्या, ताक घ्या किंवा ग्रीन टी घ्या किंवा ब्लॅक कॉफी घ्या. या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हा उपवास करू शकता. आणि उपवास करताना पाणी मुबलक प्रमाणात प्यायचं आहे तुम्हाला. त्यामध्ये आणि उपवास सोडताना सुद्धा हेल्दी आहारानेच उपवास सोडायचा आहे. आरोग्याला पूरक अशा गोष्टी खायच्या आहेत. तर जसं आपण हे उपवासाचे विविध फायदे बघितलेले आहेत, तर याच्यामध्ये काय होईल, आपल्याला उपवास केल्यामुळे आपल्याला विविध आजारांपासून संरक्षण होईल. तर जसं ऑलरेडी मी सांगितलेलं आहे उपवास करण्याची कोणती पद्धत आपल्याला घ्यायची आहे सुरुवातीला. म्हणजे आपल्याला 14 तास उपवास करायचा आहे आणि 10 तास आपल्याला अन्न घ्यायचं आहे आणि एका हप्त्यामध्ये आपल्याला 2 दिवस उपवास करायचा आहे. आणि उपवास करताना जर तुम्हाला थकवा जाणवत असला, एनर्जी लो वाटत असली, तर तुम्ही त्यावेळेस काही खाऊ शकता, फलाहार घेऊ शकता. ठीक आहे, तर तुमची बॉडीची रिक्वायरमेंट कशी आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचा उपवास टॉलरेट करू शकता, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमच्या नीडनुसार तुम्हाला किंवा तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला उपवास करायचा आहे. यानंतर तुम्हाला काही आजार असतील तर ते तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्हाला उपवास सुरू करायचा आहे. काही लोकांना खूप ब्रिटल डायबिटीस असतो, म्हणजे ॲडव्हान्स स्टेजचा डायबिटीस असतो आणि असे लोक उपवास करू शकत नाही कारण त्यांची शुगर एकदम डाऊन होते. तर या लोकांनी त्यांच्या डॉक्टरशी संपर्क करूनच त्यांना कोणत्या प्रकारचा उपवास सूट होईल तो करायचा आहे. आणि बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की जो जास्त उपवास करतो किंवा जो जास्त खातो
त्याला विविध प्रकारचे आजार म्हणजे त्याला हे दोन्ही गोष्टी योग्य नाही आहेत. यामुळे विविध प्रकारचे आजार होतात. तर या प्रकारे तुम्हाला खूप जास्त उपवासही करायचा नाही आणि खूप जास्त खायचं नाही. एक बॅलन्स तुमच्या जीवनामध्ये पाहिजे आणि हा बॅलन्स जर तुम्ही मेंटेन केला तर तुम्ही निरोगी राहाल आणि विविध आजारांपासून तुमचं संरक्षण होईल. जर तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि मित्रांनो, हे जे आपल्याला एक मोहीम बनवायची आहे, लोकांना यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. भारत जो जगाच्या नकाशावरती एक विविध आजारांनी ग्रासलेला देश म्हणून सध्या उदयास येतोय, ते आपल्याला टाळायचं आहे. आपल्याला एक समृद्ध जी आहे संस्कृती लाभलेली आहे. विविध विचार आणि विविध प्रकारचे जे लाईफ चेंजिंग टेक्निक्स आहे आपल्याला ऑलरेडी अवगत आहेत. फक्त ते आपल्याला अनुकरण करायचं आहे त्यामधून. आणि जे सायंटिफिक स्टडीज येत आहेत त्यासुद्धा त्याला प्रूव्ह करतायत. जसं उपवास आहे आणि व्यायाम आहे, प्राणायाम आहे, योगा आहे, ह्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला इन्क्लूड करायच्या आहे. यामधून आपण एक मोहीम बनवू शकतो आणि भारताला जे ह्या विविध आजारांपासून आपण मुक्त करू शकतो. धन्यवाद.